ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। JSW कंपनीनं स्थानिकांना नोकर भरती आणि गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या अटी शर्तींवर कंपनीच्या विस्तारीकरणाला पाठिंबा देत असल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच मानसी मंगेश पाटील, उपसरपंच सीता सुरेंद्र पाटील आणि सदस्य संध्या संतोष म्हात्रे, दीपक गजानन कोठेकर, मनोज काशीनाथ म्हात्रे, मनोहर पाटील, दीपाली भोईर, जगदीश पुंडलिक कोठेकर, कीर्ती किशोर म्हात्रे, भाग्यश्री राजेंद्र कडू, वैशाली म्हात्रे, परशुराम हरिश्चंद्र मोकल, मुक्ता अंकुश वाघमारे, दिनेश म्हात्रे आदी सर्व सदस्यांनी पाठिंबा देत असल्याचं जाहीर केले। आम्हाला सुद्धा विस्तारीकरण हवं आहे। प्रकल्प वाढला तर आणखी शेकडो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, तर इतरांना अनेक रोजगार धंदे सुद्धा करण्यास वाव मिळणार आहे। पाणी, आरोग्य, स्वच्छता अशा सेवा अजून वाढवण्याबरोबरच पर्यावरण सुविधा देण्याच्या अटीवर ग्रामपंचायतीचा पाठिंबा असल्याचं सर्वांनी जाहीर केले। कंपनीच्या 3 फेज विस्तारीकरणासाठी 22/8/2025 रोजी जी जनसुनावणी होणार आहे त्यास आमचे ग्रामपंचायत काराव तर्फे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य आम्ही सतर्ष पाठिंबा देत आहोत। परंतु आमची एक मागणी आहे की या 3 फेज जे विस्तारीकरण होत आहे त्यास आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील जे आमचे नोकर भरती आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावी आणि प्रदूषण आहे ते प्रदूषणावर जे उपाययोजना करणार आहेत ते सक्षमपणे उपाययोजना राबवाव्यात एवढी विनंती करतो आणि आमचा पाठिंबा जाहीर करतो। ग्रामपंचायत हद्दीत कोणती विकास कामं झाली? सर्वप्रथम JSW ने जे संजीवनी हॉस्पिटल बांधलं त्याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो की त्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये सारखी जी प्रक्रिया आहे त्यात असते ती आम्हाला सहज आणि सरळ मार्गाने उपलब्ध झाली। दुसरी गोष्ट की आज आम्ही तिथे बघतो, संजीवनी हॉस्पिटलचं उदाहरण घेतलं तर तिथे अनेक डिलिव्हरीच्या केसेस किंवा ऍक्सिडेंटल केसेस आम्हाला लगेच तिथे चांगले उपचार मिळतात। तदनंतर JSW जे एक्सपान्शन करत आहे फेज 3 च्या माध्यमातून, तर त्यामुळे आमच्या इथे जे काही शेतजमीन होत्या त्यांना चांगला दर मिळाला आणि आज आम्हाला त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकर भरती करता आली। तसेच इथे उद्योगधंद्याला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली। आज JSW CSR च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामं आम्हाला करण्यात आली, तर मग ती आज अनेक उद्योगधंद्यांना JSW ने हात दिलेला आहे, रोजगार दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने JSW चा विस्तार होतोय त्या पद्धतीने आमचा संपूर्ण जो हा परिसर आहे तो अतिशय सधन आणि सक्षम होत चाललाय, समृद्ध होत चाललाय। जी जनसुनावणी होणार आहे त्यास आमच्या ग्रामपंचायतीचा, आमच्या सर्व सदस्यांचा, सरपंचाचा, उपसरपंचाचा आम्हाला आमचा पाठिंबा आहे जनसुनावणीसाठी आणि लोकांनी त्यास पाठिंबा द्यावा ही आम्ही विनंती करतो। कारण जर कंपनीचा विस्तार होत असेल तर आपल्याला नोकऱ्या उपलब्ध होतील, कामधंदे पण उपलब्ध होतील, जेणेकरून आपली लोक जी बेरोजगार आहेत ती बेरोजगार राहणार नाहीत, त्यांना कामधंदे उपलब्ध होतील।